स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच 31 मेला आपण पाहणार आहोत की जीवाच्या वाढदिवसानिमित्त नंदिनी आणि मानिनी प्लॅनिंग करत असतात। जीवा सतत माझ्या अवतीभोवती असतात, ते माझी खूप काळजी घेतात असं नंदिनी मानिनीला सांगत असते। यानंतर दोघीही जीवाला वाढदिवसानिमित्त काहीतरी सरप्राईज द्यायचं याचं प्लॅनिंग करतात। तर इकडे काव्या खोलीत कपाट आवरत असताना तिने जीवाला दिलेलं जॅकेट हे पार्थच्या कपाटात सापडतं। हे जॅकेट तुमच्याकडे कसं आलं म्हणत ती पार्थला जाब विचारते। हे जीवाचं जॅकेट सांगताच जी वस्तू आपली नाहीये ती आपल्याजवळ नाही ठेवायची असं काव्या रागावून पार्थला सांगते। इतक्यात आलं माझ्या लक्षात, म्हणजे माझा संशय खरा ठरला तर। पार्थ असं काव्याला बोलताच काव्या शॉक होते, पण पार्थ मस्करी करत असतो। काव्या, नंदिनी ताईने तुमचं काही घेतलंय का असं तो तिला विचारतो। यावर काव्या म्हणते की हो, माझी सर्वात जवळची माझी प्रिय व्यक्ती आज नंदिनी ताईकडे आहे। पार्थला काही काव्याचं बोलणं कळत नाही। इतक्यात तिथे रम्या येते, पण मानिनीने सगळ्यांना बर्थडे प्लॅनिंगसाठी बोलवलेलं असतं आणि पार्थ तिकडे जातो। इकडे रम्या काव्याचे कान भरत असते। नंदिनीच्या मागे सगळं घर मागे पुढे करतंय। जीवा तिला सूप भरवतोय, पार्थ तिची इतकी विचारपूस करतोय। जीवाने तर सगळ्यांसमोर कबूल केलंय की नंदिनी माझी बायको आहे आणि मला तिचा अभिमान आहे असं रम्या काव्याला सांगत असते। यावर काव्या म्हणते, मग काय झालं, माझी ताई आहेच इतकी गुणी, सगळ्यांनी तिचं कौतुक करावं अशी आहे ती। पण तरीही रम्या काही ऐकायचं थांबत नाही, ती काव्याचे कान भरतच असते। नंदिनी ताईवर हल्ला झाला तेव्हा पार्थ आणि जीवाने त्याचा काटा काढला, पण तुझ्यावर हल्ला झाला तेव्हा त्या दीपकला कुणी काही केलंच नाही। यानंतर पुढे रम्या म्हणते, जीवाने नंदिनीवर हल्ला झाला म्हणून दीपकचा काटा काढला हे मी समजू शकते, पण पार्थ का गेला, त्याला तुझी काळजी आहे म्हणून नाही, तर त्याला नंदिनीची काळजी वाटते म्हणून तो गेला असं रम्या काव्याला सांगत असते। रम्याचं हे बोलणं ऐकून काव्या विचारात पडते, तिला खूप राग येत असतो। नंदिनीचा आत्ताचा नवरा आणि तिचा आधीचा लग्न ठरलेला नवरा तिची इतकी काळजी करतायत, किती लकी आहे ना नंदिनी असं रम्या काव्याला सांगत असते। नंदिनीला या घरात जेवढी किंमत आहे तितकी ना मला आहे ना तुला आहे असं म्हणत रव्या तिचे कान भरून निघून जाते। तर इकडे खोलीत सगळेजण प्लॅनिंग करत असतात। प्लॅनिंग करत असताना जीवा देखील तिथे येतो आणि यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडते। फोनवर मेसेज करत ही सगळी मंडळी जीवासमोरच त्याच्या बर्थडेचं प्लॅनिंग करतात। तर आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की सगळेजण जीवाचा बर्थडे हा त्यांच्या फार्म हाऊसवर साजरा करायचा ठरवतात। नंदिनी हे सगळं काव्याला सांगताच ती विचारते की तुला कसं माहित काव्या, यांचं फार्म हाऊस हे पनवेलला आहे। यानंतर काव्या गप्प बसते, ती काहीच उत्तर देत नाही। तर दुसरीकडे काव्या जीवाला म्हणते, थांबा ओ नंदिनीचे जीवा, उद्या तुमचा वाढदिवस आहे, त्यामुळे काहीतरी ट्विस्ट असलाच पाहिजे। कसला ट्विस्ट असं म्हणत जीवा घाबरतो। त्यामुळे आता काव्या रम्याच्या मदतीने तिचं आणि जीवाचं सत्य घरच्यांसमोर आणेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।